गाईज तुम्हाला माहिती का 160 फायर एक्सटिंग्विशर आपण चेकिंग केलेले म्हणजे मेंटेनन्स केलेलं आहे त्याचं. गाईज आता आपण निघालेलो आहे आपल्या घरच्या प्रवासाला, कारण पाय एवढे खतरनाक दुखते आहे ना गाईज, एवढं खतरनाक वारं सुटलं आहे ना प्रमाणाच्या बाहेर नाही. बघा धूळ, बघा फुल धूळ विषय चालू आहे. गाईज तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज आजची आपली जी कामाची सुरुवात आहे ही सुरुवात होणार आहे आपली सातपूरपासून. म्हणजे आपल्याला गाईज आता जायचं आहे सातपूरला आपल्याला CO2 टाईप फायर एक्सटिंग्विशर आहे आपण दिले होते टेस्टिंग आणि टेस्टिंगसाठी, ते कलेक्ट करायचे आहे. त्यानंतर गाईज आपण जाणार आहे VTC फाट्यावर आणि त्यानंतर मग जाणार आहे गोंद्याला. तर आपल्यासोबत गाईज आज आहे आपला प्रेम भाऊ. त्यानंतर प्रेम भाऊने आज पुरी भाजी पण घेतलेली आहे, सोबत टिफिन वगैरे पण घेतलेलं आहे. बघा याच्यामध्ये टिफिन आहे आणि त्याच्या पुढं वजन एवढं 10,000. गाईज आता आपण आहे हायवेला. कोणता हायवे? आग्रा हायवे नाही का, मुंबई आग्रा हायवे, या हायवेला. चला गाईज जाऊ आता सातपूरला आपण, नाही का. आता आपलं सातपूरचं काम झालेलं आहे आणि आपण इथून 3 फायर एक्सटिंग्विशर घेतलेले आहे. बघा गाईज 3 फायर एक्सटिंग्विशर आहे आणि त्याच्यात गाईज विषय असं आलेलं आहे का एक फायर एक्सटिंग्विशर रिजेक्ट झालेला आहे, जो टेस्टिंगला दिला होता तोच. म्हणजे पुरी बॉडी खराब झालेली होती त्याची, नाही का. म्हणून चला गाईज आता जाऊ गोंद्याला, म्हणजे VTC फाट्याला, तिथे फायर एक्सटिंग्विशरची डिलेवरी करू. तर आता आपण आहे ना VSLचे फायर एक्सटिंग्विशर दिले रिफिलिंगचे, म्हणजे रिफिलिंग वगैरे केलेले होते ते दिले, जमा केले. गाईज आता आपण चाललेलो आहे सॅमसोनाईटला, तिथं आपल्याला काही फायर एक्सटिंग्विशरची चेकिंग आहे. गाईज ऊन एवढं खतरनाक आहे ना, डायरेक्ट डोकं दुखायला लागलं. आता प्रेमनी तरी हेल्मेट वगैरे घातलेलं आहे, तुमचा भाऊ डायरेक्ट जामट विषय होतो. बापरे लय ऊन आहे. तर आता आपण आलेलो आहे इकडं अशोका वेअर हाऊसला आणि इथं आपण फायर एक्सटिंग्विशर चेक करतोय. बघा गाईज हे आम्ही आत्ता आहे 3rd फ्लोअरला आहे, 3rd फ्लोअर वरती. इथं काहीच नाही, फक्त हा एक फायर एक्सटिंग्विशर आणि बाकी तिकडं खाली. ॲक्च्युली गाईज खाली व्हिडिओ वगैरे काढणं अलाउड नाही, म्हणून लय म्हणजे लय मोठी कंपनी तुम्हाला दाखवतो. अशोका वेअर हाऊसचं सगळं काम झालेलं आहे आपलं. गाईज तुम्हाला माहिती का 160 फायर एक्सटिंग्विशर आपण चेकिंग केलेले म्हणजे मेंटेनन्स केलेलं आहे त्याचं. गाईज आता आपण निघालेलो आहे आपल्या घरच्या प्रवासाला, कारण पाय एवढे खतरनाक दुखते आहे ना गाईज. कमीत कमी ना किती किलोमीटर चाललो असं माहिती गाईज आम्ही दिवसभरात, माझ्या हिशोबाने तरी मिनिमम 5 ते 6 किलोमीटर आरामशीर चाललेले. कारण कंपनी म्हणजे असं समजा वन साईडनी जर असं एकदा चालत गेलं तर 1 किलोमीटर आहे, आणि असं आम्ही 1, 2, 3 परत मध्ये 4, 6 आणि परत पाठीमा 6-7 किलोमीटर झालेले. म्हणजे असं चालणं आज आमचं काही जामट विषय. प्रेम भावलं तर डायरेक्ट भूक भीक लागलेली जाम. आता काहीच डायरेक्ट जाऊ घरीच जाऊ डायरेक्ट. आता कॅपॅसिटी नाही कुठंच थांबायची, पुरा लूज कॉन्टॅक्ट झालेलं आहे गाईज. मी डायरेक्ट हे बघा अशोका वेअर हाऊसची पार्किंग आहे गाईज, बघितली कशी खतरनाक पार्किंग. आणि त्याच्यात इकडं कुत्रे आहे किती माहिती का, 16 ते 17 कुत्रे पाळून ठेवलेले कंपनीने. कशासाठी? रात्री सोडून द्या 6-6:30. आता वाजलेले 5. आता निघतो डायरेक्ट, कॅपॅसिटी नाही आहे माझी, डायरेक्ट जामाट विषय. एवढं खतरनाक वारं सुटलं आहे ना प्रमाणाच्या बाहेर नाही. बघा धूळ, बघा फुल धूळ विषय चालू आहे. पुढं बघा किती धूळ आहे, हे बघा काही बघितलं का, पूर्ण धूळ आहे, पूर्ण धूळ. इकडं पण पुरं दुकाट उठलेलं आहे पूर्ण, फुल डोळ्यात धूळ चालली, नाही का. गाडी नीट चालवता येत नाही त्याच्या, त्या गाड्या अशाच प्रेम भाऊ जामाट विषय आहे.
एकदम हळूहळू चालले आता, कारण धुळच एवढी खतरनाक आहे त्याच्यामध्ये. सो गाईस, तर मस्त नागेश आपल्या घरी आला होता आज. हे बघा, ही भाऊची गाडी. भाऊनी मस्त आज त्याची बसंती आपल्या इथं धुवण्यासाठी आणली होती. आणि त्याच्यात मनीष भाऊला आपल्या रस्त्यावर सापबीप भेटला होता नाही का. म्हटलं झालं, धन्य आहे म्हटलं, मारू बिरू नको म्हटलं फक्त. मग काय गाईज, आपण त्याला मस्त झाडावर सोडून दिला आणि आता तो गेलेला आहे घोडा घेऊन. तेव्हा तो दिसतोय तुम्हाला, खुळखुळ खुळखुळ आवाज आहे बघा, घोडा घेऊन चाललाय गाईज. तर गाईज चला आता आपण पण जाऊ घरी, जेवण करू. फुल जामाट विषय झालेला आहे. नागेश भाऊ पण जाणार आहे आपल्या घरी आता. तर चला गाईज, भेटू मग आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन तुमच्यासाठी. बाय बाय, जय महाराज.